सकाळी पोट साफ होत नाही, रोज रात्री फक्त ही 7 पाने खा. पोट, लिव्हर व आतडे सर्व साफ होईल. नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदानुसार सर्व आजारांचं मूळ आपल्या पोटामध्ये असतं. जर सकाळी पोट व्यवस्थित साफ झालं नाही तर शरीरात जमा झालेली ही घाण तुमची त्वचा, केस, किडनी किंबहुना संपूर्ण शरीराला आतून पोखरू लागते. सकाळी उठल्या उठल्या पोट एकदम साफ व्हावे, लिव्हर व्यवस्थित काम करावे आणि आतड्यांची सफाई स्वतःहून विनासायस व्हावी असं तुम्हालाही वाटत असेल तर रात्री फक्त या 7 खास पानांचा उपाय सुरू करा. औषध नाही, उपवास नाही आणि कोणतीही रिस्क नाही. ही साधी दिसणारी पाने शरीरात जाऊन अशी स्वच्छता करतात की तुमची पूर्ण पचन संस्था रिसेट होऊ लागते. आजकाल प्रत्येक जण डिटॉक्सच्या मागे लागला आहे. कोणी भाज्यांचे सूप पितोय, कोणी महागडे सप्लिमेंट्स घेतोय, तर कोणी तासनतास उपाशी राहून डाएट करतोय. पण पोटाच्या आत जर वर्षानुवर्षांची घाण, गॅस आणि विषारी घटक जमा असतील तर कोणतेही उपाय करा, काहीच फरक पडणार नाही. मूळ समस्येवरच काम केले नाही तर वरवरचे उपाय अपुरेच राहणार. पण समाधानाची बाब अशी आहे की यावरचा इलाज कोणत्याही महागड्या प्रोडक्ट्समध्ये किंवा औषधात नाही. याचे उत्तर तर तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे, फक्त 7 साध्या पानांच्या रूपात. ही 7 पाने नेमकी कोणती, ती कधी आणि कशी घ्यावीत, याशिवाय तुमच्या त्रासावर कोणते पान सर्वात जास्त असरदार ठरेल हे आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा, कारण अर्धवट माहितीमुळे कधीकधी फायद्याऐवजी नुकसानही होऊ शकते. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, सर्वात जास्त प्रभावी मानले जाणारे पहिले पान सेनालीप. याला अनेक जण सनाई किंवा सोनामुखी म्हणतात. जर तुम्हाला रोज पोट साफ न होण्याची अडचण असेल किंवा सतत पोट जड वाटत असेल तर सेनालीप तुमच्यासाठी एक नॅचरल आणि अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकते. हे पान आतड्यांच्या हालचाली वाढवते, ज्यामुळे आतड्यांना चिकटून बसलेली जुनी घाण बाहेर पडू लागते. हा उपाय कसा करावा? अर्धा चमचा सोनामुखी पावडर घ्या, 1 कप कोमट पाण्यात टाका आणि त्यात थोडे काळे मीठ मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्या. मित्रांनो, हा उपाय इतका पॉवरफुल आहे की बद्धकोष्ठता कितीही जुनी असो, 6 ते 10 तासात पोट मोकळेपणाने साफ होते. खास करून ज्यांना कित्येक दिवसापासून जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, शौचाला खूप कडक होते आणि दुसऱ्या उपायांनी आराम मिळत नाही, त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अति तिथे माती. सेनालीपचा रोज वापर करायचा नाही, नाहीतर याची सवय लागू शकते. म्हणूनच आठवड्यातून एकदा किंवा जास्तीत जास्त 2दाच घ्या. नंबर 2, दुसरे पान आहे विड्याचे पान. नागविलीचे पान. विड्याचे पान प्राचीन काळापासून पचनक्रिया सुधारण्यासाठी वापरले जाते. या पानामध्ये असणारे पाचक घटक म्हणजेच एन्झाईम्स लाळ निर्मिती वाढवतात आणि जठरातील अन्न वेगाने पचवण्यास मदत करतात. जेवल्यानंतर ज्यांना पोटात गॅस तयार होतो, अस्वस्थता वाटते किंवा अन्न व्यवस्थित न पचणे असा त्रास होतो, त्यांच्यासाठी विड्याचे पान खूप फायदेशीर आहे. वापरायची पद्धत: 1 ताजे विड्याचे पान, देठ आणि शिंडा काढून स्वच्छ धुवून रात्री जेवण झाल्यानंतर हळूहळू चावून खा. त्यात सुपारी किंवा तंबाखू मुळीच टाकू नका. हवे असल्यास थोडे ओवा किंवा बडीशेप एकत्र चावून खाऊ शकता. हे रात्री अन्न पचवून सकाळी पोट पूर्णपणे हलके ठेवते. नंबर 3, तिसरे पान म्हणजे पुदिना. जर जेवण केल्यानंतर पोट जड वाटत असेल, पोटात खूप गॅस होत असेल किंवा वारंवार ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर रात्रीच्या वेळी पुदिन्याचा वापर खूप आराम देणारा ठरेल. पुदिन्यात असलेले मेंथॉल आतड्यांच्या स्नायूंना आराम देते. यामुळे पचनाची प्रक्रिया सुरळीत होते आणि पोटातील अतिरिक्त उष्णता शांत होते. म्हणूनच पुदिना पोटात मुरडा मारणे, पोटदुखी, पोट फुगणे आणि जास्त ॲसिड होण्याच्या समस्येत खूप प्रभावी मानला जातो. हे घेण्याची सोपी पद्धत: 8 ते 10 ताजी पुदिन्याची पाने हलकीची ठेचून घ्या. 1 कप कोमट पाण्यात 5 मिनिटे झाकून ठेवा. मग हे पाणी रात्री झोपण्यापूर्वी
चहासारखे हळूहळू प्या. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास असतो किंवा जेवल्यानंतर पोट जड झाल्यामुळे रात्रभर झोप येत नाही, त्यांच्यासाठी पुदिना नैसर्गिक पित्तनाशकसारखे काम करतो. पोटाला थंडावा देतो आणि शांत झोप मिळवून देतो. नंबर 4, चौथे पान कढीपत्ता. कढीपत्ता तर आपण रोज स्वयंपाक बनवताना वापरतो, पण खाताना ताटाबाहेर काढून टाकतो. पण मित्रांनो, त्याच्या खऱ्या ताकदीपासून बहुतांश लोक अनोळखी राहतात. कढीपत्ता लिव्हरला ॲक्टिव्ह करतो, ज्यामुळे बायल ज्यूसचा स्त्राव चांगला होतो आणि अन्न आधीपेक्षा वेगाने आणि योग्य पद्धतीने पचू लागते. एवढेच नाही, कढीपत्ता शरीरात साचलेली अतिरिक्त चरबीही हळूहळू कमी करण्यास मदत करतो. म्हणजेच फॅटी लिव्हर किंवा पोटाभोवतीची चरबी कमी करण्यासाठी कढीपत्ता उत्तम काम करतो. हे घेणेही अत्यंत सोपे आहे. सकाळी किंवा रात्री 10 ते 12 ताजी कढीपत्त्याची पाने चावून वरून थोडे पाणी प्या. ताजी पाने नसतील तर 1 चमचा कढीपत्ता पावडर कोमट पाण्यासोबत रात्री झोपण्यापूर्वी घ्या. ज्यांना फॅटी लिव्हरची समस्या आहे, पचन नीट होत नाही, वारंवार गॅस होतो किंवा पोटाच्या खराबीमुळे केस गळतात, त्यांच्यासाठी कढीपत्ता नॅचरल सपोर्टसारखे काम करतो. नंबर 5, पाचवे आणि महत्त्वाचे म्हणजे कडुनिंबाची पाने. कडुनिंब आत लपलेले विषारी घटक, हानिकारक बॅक्टेरिया आणि जंतू नष्ट करून आतून सफाई करण्याचे काम करते. जर तुम्हाला वारंवार पोटात इन्फेक्शन होत असेल, तोंड येत असेल, चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असेल किंवा फूड पॉयझनिंगसारखी लक्षणे दिसत असतील, तर कडुनिंब एक उत्तम नॅचरल उपाय आहे. हे घेण्याची पद्धत खूप सोपी आहे. रात्रीच्या वेळी 4 ते 5 ताजी कडुनिंबाची पाने चावून खा किंवा कडुनिंबाचा रस प्या. पण पाने चावून खाणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते. कडुनिंबाची चव कडू असते, त्यामुळे बरेच लोक खायला कचरतात. पण थोडी सवय करून घेतली तर हाच कडुनिंब घेण्याचा सर्वात पॉवरफुल उपाय ठरतो. त्वचाविकार असलेल्यांसाठी आणि जेवल्यानंतर पोट जड होणाऱ्यांसाठी ही पाने वरदानापेक्षा कमी नाहीत. नंबर 6, 6वे पान आहे पेरूची पाने. पेरूची पाने पोटातील इन्फेक्शन संपवण्यासाठी आणि आतड्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तम मानले जातात. या पानांमध्ये असणारे औषधी घटक म्हणजेच फिनोलिक कंपाऊंड्स आतड्यांमधील सूज कमी करतात आणि मल मऊ करून बाहेर ढकलण्यास मदत करतात. ज्यांना शौचाला आव पडणे, संडास नीट साफ न होणे किंवा आतड्यांमध्ये कमजोरी जाणवणे असा त्रास आहे, त्यांच्यासाठी पेरूची पाने खूप उपयुक्त आहेत. वापरायची सोपी आणि प्रभावी पद्धत: 3 ते 4 कोवळी पेरूची पाने धुवून 1 ग्लास पाण्यात उकळा. पाणी अर्धे झाल्यावर ते गाळून कोमट असताना रात्री प्यावे. हे आतड्यांची स्वच्छता करून सकाळी पोट पूर्णपणे साफ करते. नंबर 7, 7वे आणि महत्त्वाचे पान म्हणजे धण्याची पाने म्हणजेच कोथिंबीर. कोथिंबीर फक्त जेवणाची चव वाढवत नाही, तर ती पोटातील उष्णता घालवणारे उत्तम औषध आहे. धण्याच्या पानांमध्ये नैसर्गिक फायबर आणि थंडावा देणारे घटक असतात. जे लोक पित्त, छाती जळजळ आणि पोटातील उष्णतेमुळे होणाऱ्या बद्धकोष्ठतेने त्रस्त असतात, त्यांच्यासाठी ही पाने अत्यंत गुणकारी आहेत. हे घेण्याची पद्धत: मुठभर ताजी कोथिंबीर स्वच्छ धुवून वाटून घ्या आणि 1 चमचा तयार रस 1 कप कोमट पाण्यात किंवा साध्या पाण्यात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी घ्या. हे पोटाला आतून थंडावा देते आणि सकाळी विनासायास पोट साफ करते. तर मित्रांनो, ही होती ती 7 खास आणि उपयुक्त पाने जी रात्रीच्या वेळी प्रभावीपणे शरीराच्या आत आपले काम सुरू करतात आणि सकाळपर्यंत तुम्हाला हलके, फ्रेश आणि एनर्जेटिक वाटू लागते. आपल्या आरोग्यासाठी निसर्गाने आपल्याला किती सोपे आणि सुंदर उपाय दिले आहेत. आज मी सांगितलेल्या या 7 उपायांपैकी तुम्ही आज रात्रीपासून कोणता उपाय सुरू करणार आहात ते कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि निरोगी राहा. धन्यवाद.